हॅलो नमस्कार. आज आपण ना 35 चेस्टच्या मापाचा बोटनेक ब्लाऊज कटिंग करणार आहोत. फ्रंटला हुक लूक करणार आहोत. तर मी हे अर्धा इंच थोडक्यात हुक लूक पट्टीसाठी सोडून आपण उंची घेतलेली आहे. 13 इंच उंची आहे तयार उंची. 1 इंच मिळून 14 इंच आणि टक्स मारल्यानंतर आपल्याला कटिंग करावं लागतं म्हणून मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. 14.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता शोल्डर मी टाकलेला आहे 35ला 7 इंच फक्त शोल्डर टाकलेला आहे. 7 इंच आणि मुंडा तो पण मी 7 इंच घेतलेला आहे. हे पहा मुंडा 7 इंचच घेतलेला आहे. आणि आपण हा बॉक्स तयार करून घेऊ. आता आपण इथून हुक लूकचं अंतर सोडून आपण 8.25 इंच 35चा चौथा भाग 8.25 इंच होतो तो मी टाकलेला आहे इथे. आणि 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन घेतलेले आहे. आणि कंबर आहे 7.5 म्हणजे 30चा चौथा भाग 7.5 इंच होतो. हुक लूक पट्टीचं अंतर सोडून मी 7.5 इंच घेतलेले आहे पाहू शकता इथे. आणि 1 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी 1 इंच टक्ससाठी घेतलेलं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे. तर आता आपण हे रेषा जोडून घेऊ. आणि इथून आपण 1 इंच वरती घेणार आहोत. 1 इंच अंतर याचा आपण सेंटर करायचा म्हणजे आपल्याला मुंड्याचा शेप द्यायला व्यवस्थित जमतो. मुंड्याचा गोलाकार हे पहा इथं मी सेंटर केलेला आहे. आणि इथून आपण काय करायचं असा मुंड्याचा गोलाकार द्यायचा. असा इथं त्याच्या पुढे तुम्ही असं वरती जाऊ शकता. आणि आतल्या साईडला पण अर्धा इंच ते पाव इंच आतल्या साईडला घेऊन आपण पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. आपण ह्याचं पण सेंटर करायचं. इथून 1 इंच घ्यायचं अंतर बरोबर आणि ह्याचं पण सेंटर करायचं आपण. बरोबर इथून आपण पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. गोलाकार आला पाहिजे असा. आपण इथून 4 इंच आपण हुक लूक पट्टीचं अंतर सोडून 3.5 इंच घ्यायचं अंतर. हुक लूक पट्टीचं अंतर धरून 4 इंच. जर तुम्हाला रुंद जास्त गळा पाहिजे असेल तर तुम्ही 4 इंच पण घेऊ शकता. मी इथं हुक लूक पट्टीचं अंतर सोडून 3.5 इंच अंतर घेतलेलं आहे. आणि उंची म्हणजे गळ्याची ही रुंदी 3.5 इंच हुक लूक पट्टीच्या अंतरपासून 4 इंच आणि उंची 4 इंच घेतलेली आहे. शिवल्यानंतर अर्धा इंच शोल्डरमध्ये गेल्यानंतर 3.5 इंच आपली उंची राहणार आहे. आपण इथे 1.5 इंच अंतर घ्यायचं आणि बोटनेकचा आकार द्यायचा असा. आपण तुम्ही इथे छोटीशी कुठली पण डिझाईन नंतर काढू शकता. समजा आपण असं पेपर घेतल्याच्या नंतर इथे डिझाईन काढू शकता किंवा साईडला पण डिझाईन तुम्ही काढू शकता.
आपण इथून उभा टक्स घेणार आहोत. तर उभा टक्स येणार आहे 10 इंचावरती. 32चा चौथा भाग होतो, 35चा चौथा भाग 9.25 1 इंच मिळवला तर इथे 9.25 इंच होतं. 9.25 इंच, तर आपण 10 इंचावरती टक्स देणार आहोत. उभा टक्स 10 इंच आणि आडवा टक्स आपण घेणार आहोत 3.5 म्हणजे 3.5 इंच. 3.5 इंच आपण इथे टक्स घेणार आहोत. हा आडवा टक्स 3.5 इंच आणि इथून आपण अलीकडे थोडंसं 3.25 इंच घ्यायचं अलीकडे थोडंसं. ही रेषा ओढून घ्यायची आणि हा टक्स रुंदीला आपण 1.5 इंच घेणार आहोत. आणि इथून वरती आपण 1.5 इंच वरती पण घेणार आहोत. आणि इथून आपण असं, इथून पण आपण असं तिरका आपलं कुठे येते ते इथून पण आपण तिरका घ्यायचा असं. आणि नंतर आपण याला शेप द्यायचा. अगोदर हा शेप असा येणार, असा येणार हा शेप. आणि नंतर हा जे आकार आहे का नाही हा तो असा येणार. ते इथपर्यंत असं आपण 1/2 इंच असं इथपर्यंत जॉईन करणार आहोत. इथून एवढा 1/2 ते 1/2 इंच जाणार आहे ते इकडं वाढवून घ्यायचं. पाऊण इंच घेतलेलं आहे मी एवढं. आणि हे 1.5 इंच जे आहे का नाही ते इकडं वाढवून घ्यायचं. आणि विदाऊट योगपट्टीचा ब्लाऊज आहे, योगपट्टी नाही आहे. आपण ह्याची कटिंग करणार आहोत. जर तुम्हाला इथे छोटीशी डिझाईन पाहिजे असेल, साईडला पण तुम्ही डिझाईन करू शकता. शोल्डरवरती इथे एका साईडला इथं वरून 1 इंच अंतर सोडायचं. 1/2 इंच शोल्डरमध्ये जाणार, इथे 1/2 इंच शिल्लक राहणार. आणि इथून तुम्ही 2 इंचापर्यंत डिझाईन करू शकता. याचा सेंटर करायचा 2चा. आणि तुम्ही कुठल्या पण आकाराची डिझाईन करू शकता. अशी डिझाईन इथे तुम्ही एक छोटीशी शोल्डरच्या मध्ये इथं गळ्याच्या शेजारी छोटीशी डिझाईन तुम्ही काढू शकता. मी हे कटिंग करून घेणार आहे.
आपण शोल्डर स्लोप द्यायचा अर्धा इंचाचा. नंतर आपण हे वेगवेगळे भाग सुट्टे करणार आहोत. हा पाठीमागचा भाग आणि हा पुढचा भाग. हे आपला पुढचा मुंडा कट करायचा राहिला तर कट करून घ्यायचा लागेल, नंतर विसरून जातो. आता हे सुद्धा आपण कट करणार आहोत. एक नॉचच द्यायचा म्हणजे आपल्याला समजतं आपल्या इथं टक्स पॉईंट जोडला जाणार आहे. असा आपण ना ही पण तुम्ही डिझाईन असे कट करू शकता. आवडली तरच काढायची. अशी छोटीशी डिझाईन येणार आहे. इथं इकडे आपला शोल्डर बसणार आहे, इथे गळ्याच्या इथे ही छोटीशी डिझाईन येणार आहे. हा आपला गळा कट होणार आहे. किंवा तुम्ही इथं खाली पण डिझाईन काढू शकता, असं काही नाही. आवडली तुम्हाला छोटीशी, कारण आपला नेक वरून आपण 7 इंचावरती आपला नेक ठेवू शकतो. छोटीशी डिझाईन आपण इथे पण काढू शकतो. गोलवा झाला बोटनेकचा आणि ही इरापट्टी आणि हा पाठीमागचा भाग. पाठीमागच्या भागात पण आपण डिझाईन काढणार आहोत. तर आपला गळा आपण 3.5 इंच घेतलेला आहे का नाही, तर पाठीमागच्या भागात आपण उंचीला, पुढच्या भागात 4 इंच घेतलं तर पाठीमागच्या भागात आपण उंचीला फक्त 3 इंच घेणार आहोत. म्हणजे शिवल्यानंतर 2.5 इंच राहणार आहे आणि 3.5 इंच आपण रुंदी घेणार आहोत. हे कट होऊन जाणार आहे. आपण जे 1.5 इंच जे सोडलेलं आहे की नाही ते कट होऊन जाणार आहे. नाही तर हे एक्स्ट्राचं वाढतं, मग गळ्याची पण रुंदी वाढते, त्याच्यामुळे हे आपण कट करणार आहोत. आता तात्पुरतं आपण हे ठेवायचं असेल, नंतर कट कपड्यावर ते कट करायचं. इथूनच मी 3.5 इंच घेतलेले पाहू शकते. 3.5 इंच बरोबर भरले आणि 3 इंच रुंदी बरोबर झालेली आहे. इथून आपण 1.5 इंच अंतर सोडायचं. 2 इंच जरी सोडलं तरी चालणार आहे. जास्त आपल्याने 3.5 इंच इथून घ्यायचं आणि इथे मी 2 इंच अंतर सोडलेलं आहे. इथून बोटनेकचा आकार घ्यायचा.
आणि इथून आपण अर्धा इंच आपल्या शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. म्हणजे शक्य 4 इंच आपण इथं खालून वरती जागा सोडायची किंवा 3.5 इंच. थोडंसं डीप असल्यानंतर छान दिसतो गळा. तुम्ही ह्याच्यात कुठली पण इथे डिझाईन तुम्ही एवढ्या भागात डिझाईन कुठली पण काढू शकता. तर तुम्ही तुमच्या आवडीने तुम्ही कुठली पण डिझाईन काढू शकता. पण पानाकार देऊ, असं खालच्या साईडला पानाकार द्यायचा. दिलेला आहे. आपण हा कट करू शकतो असा. पाठीमागचा भाग इथून आपण टक्स द्यायचे. 4 इंचावरतीच टक्स द्यायचे आपण. इकडे अर्धा इंच, इकडे अर्धा इंच. इथून 4 इंच, इथून अर्धा इंच. वरती 4.5 इंच घ्यायचं. पुढचा स्लीव्ज काढणार आहोत. तर स्लीवची घडी आपण 8.25 टाकणार आहोत. अगोदर आपण उंची बंद बाजूकडून सुट्ट्या बाजूकडे आपण बाहीची घडी टाकणार आहोत. तर 8.25 इंच मी बाहीची घडी टाकणार आहे. हे पहा, 8.25 इंचाची घडी घेतलेली आहे बाहीची. 8.25 इंच. आणि उंची खूप छोटी बाही आहे, त्याच्या 3 इंचाची बाही आहे. अर्धा इंच आपण शोल्डर जॉईंटला घालणार आहोत आणि अर्धा इंच दुमडपट्टी, ते 4 इंचाची बाही काढणार आहोत. म्हणजे टोटल उंची 4 इंच घेतलेले आहे. आणि इकडे पण आपण 8.25 इंचच बाहीची घडी टाकणार आहोत. हे पहा, आपण अशा रेषा ओढून घ्यायची.
एकदम छोटी बाही आहे आणि आपण ह्याची कॅप हाईट सुट्ट्या बाजूला टाकणार आहोत. तर 2 इंचाची कॅप हाईट टाकणार आहोत, 2 इंच आणि 1.5 इंच आतल्या साईडला आपण मार्जिन घेतलेलं आहे ना ते. आणि इथे आपण बाही अशी उंच राहावी म्हणून 2.5 इंच घेणार आहोत आणि इथून आपण शेप देणार आहोत बाहीचा. इथं 1/2 इंचाचा शेप राहायला पाहिजे अंतर. इथे आपण 6 इंच आपण बाहीचा दंडगैर ठेवणार आहोत, 6 इंच. आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच घेणार आहोत. सुंदर अशी बाही तयार झालेली आहे. तुम्ही ही बाही डिझाईनची पण बनवू शकता. अशी तयार होते. कटिंग बोटनेक 35 चेस्टच्या मापाची बोटनेक ही बाही, हा बोलवा आहे येरापट्टी डिझाईनचा आपला बोटनेक ब्लाऊज तयार झालेला, कटिंग झालेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर ट्राय करा. धन्यवाद.